हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण आमरस रेसिपी बनवणार आहोत. आंब्यांचा रस. त्याच्यासाठी आपण आंबे घेतलेले आहेत. साधारणपणे आपण 8 आंबे घेतलेले आहेत. ते स्वच्छ आपण धुवून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता ते स्वच्छ आपण एका सुती कापडाने आपण हे स्वच्छ आंबे कोरडे करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व आंबे कोरडे करून घेणार आहोत. आता आपले आंबे सर्व छान असे कोरडे करून झालेले आपण आता कट करून घेणार आहोत. आंब्याचा रस बनवण्यासाठी आपण आंब्याचा जो देठाकडचा भाग आहे तो काढून कट करून टाकून दिलेला आहे. अशा पद्धतीने आंबा आपण कट करून त्याचं सर्व आंब्यामधला आपण गर काढून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये. तुम्ही आंब्यामध्ये साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर नको असेल तुम्ही नाही वापरले तरी चालेल, कारण की आंबे टेस्टवर आहे, आंबट गोडवरती. आपण थोडीशी साखर वापरणार आहोत. आंबे गोड आहेत पण तरी पण थोडीशी साखर वापरणार आहोत. तुम्हाला जर याच्यामध्ये दूध वापरून आमरस बनवायचं असेल तर तुम्ही तसे पण बनवू शकता. पण आपण आंब्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करणार नाही आहोत. आपण आंब्याचा पल्प काढून त्याचा नुसता रस बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण अशाच पद्धतीने आपण सर्व रस बनवून घेऊ. त्यासाठी आपण तुम्ही पाहू शकता अजून आपण आंबा कट केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व आंबे कट करून त्याचा आपण पल्प काढून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये, किंवा तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये काढून जरी घेतलं तरी चालेल. आता आपल्या सर्व आंब्यांचं पल्प काढून झालेला आहे. आता आपण हा मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला जर तसंच आवडत असेल तर तुम्ही तसं पण रस बनवू शकता. पण आपण थोडासा मिक्सरवरती ग्राइंड करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचा पल्प, थोडीशी साखर, वेलची पूड आणि आता आपण झाकण लावून पल्समध्ये 1-2 मिनिट आपण फक्त पुढे मागे मिक्सरवरती करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला आंब्याचा रस बनवून झालेला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता उरलेला जो आपला उरलेला आहे जो पल्प, तो पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. सर्व आपण त्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा आपण थोडीशी साखर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडी वेलची, 1-2 वेलची आपण सोलून घेतलेल्या, आणि झाकण लावून आपण फिरवून घेऊया. आता आपला सर्व आंब्याचा रस फिरवून झालेला आहे. तुम्ही आमरस चपाती किंवा आमरस पुरी अशी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आता आपला आंब्याचा रस बनवून सर्व तयार झालेला आहे.